कर्जमाफीसाठी सरकार फसवते, प्रशासन ढिसाळ कारभार करते, चुकीचे रिपोर्ट पाठवते, सरकारकडे आकडा वेगळाच जातोय, लोकांना गरज वेगळीच आहे। सगळ्या नेत्यांच्या जिल्हा बँकेवर ताबा आहे, जिल्हा बँक यांच्याच नेत्यांनी लुटून खाल्ल्यात आणि आता ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत। जिल्हा बँकेवर त्या जिल्ह्यात किती कर्ज आहे। बँकांना कर्ज त्या ठिकाणी काढताना लाज वाटली नाही, मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना का नेत्यांना लाज वाटते हा पण संशोधनाचा विषय। सरकारवर येणारी आंदोलनं आणि सरकार एक एक पाऊल मागे सरकत असल्यामुळं यश सरकारच्या पदरी नाहीच आहे। अपयशांचा डोंगर जर सरकारच्या पदरी असेल तर कर्जमाफीच काय, शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना त्यांच्या बायकांना सुद्धा लय लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आले म्हणून उड्या कुणीही मारू नका। एक दिवस तुमचाही भ्रम निराश होईल। निवडणुका झालेल्या आहेत, ते सत्तेवर आलेले आहेत। सरकार शेतकऱ्याच्या जीवावर निवडणुका लढलं आणि निवडून सुद्धा आलं। कर्जमाफीसाठी सरकार आता शब्द बदलतंय आणि तिकडं शेतात बांधावर शेतकरी आत्महत्या करतोय, झाडाला लटकतोय। किती दुर्दैवी घटना आहे। ज्या शेतकऱ्याला नवजुनं करण्यासाठी कर्ज लागतं, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज लागतं, शेताच्या बांधावर उभं राहून पेरणी करायची वेळ येते त्यावेळेस डोक्याला हात लावून बसलेला असताना फक्त कर्ज हा शब्द आठवतो। कर्ज काढूनच त्याला सगळं करावं लागतं। आणि मग तुम्हीच सांगताय तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये, जो निवडणुकीचा तुम्ही जाहीरनामा काढता तिथंच लिहिता कर्जमाफी करणार। घसात ताणूस तर बीबीच्या देठापासून सत्ताधारी विरोधक सगळे बोलतात, भाषण करतात, ठोकतात, खेडेगावातल्या लोकांना वेड्यात काढतात। कर्जमाफी करणार, कर्जमाफी देणार, पहिल्याच कॅबिनेटला देणार, नंतर म्हणता पैसे नाही। शेतकरी बांधवांनो आणि शेतकऱ्यांच्या खास करून जिवंत विचारांच्या पोरांनो, सरकार जर चुकत असेल ना आणि शेतकरी कर्जमाफी जर करत नसेल ना, सरकारच्या विरोधात रस्त्यावर यावं लागेल, धोरणांच्या विरोधात रस्त्यावर यावं लागेल, सरकारच्या विरोधात आंदोलनच करावी लागतील। आता हे शेतकऱ्यांचं भलं कोण बघतंय? माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने कृषी मंत्री नावाचा एक माणूस नियुक्त केलाय, जो शेतकऱ्यांची दुःख पोसेल आणि सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल। तोच जर वाचाळवीर असेल, तोच जर शेतकऱ्यांवर विश्वास ठेवणारच नसेल आणि तोच सांगत असेल तुम्ही कर्ज घेता आणि बाकीचे धंदे करत बसता, काय त्या शेतकऱ्याच्या एकतर चेहऱ्यावर मास्क फक्त असतं, बाकी काही नसतं, त्याचे दुःखच त्याला सगळं पुरून उरतात। परत वरून मंत्री चेष्टा करत असेल तर हे शेतकरी नावाची क्रांतिकारी जी व्यवस्था आहे ती कुणासमोर त्या ठिकाणी गरानं गाईल? सरकारला वेळ नाही, मुख्यमंत्र्याला वेळ नाही, उपमुख्यमंत्र्याला वेळ नाही, कुणी त्याच्यावर बोलणार नाही, अर्थमंत्री म्हणणार पैसे नाहीत। म्हणजे तुम्ही आहात कुणाचे? बरं, नशिबानं सगळ्याच्या घरात शेती पिकवणारी माणसं राहतात, असं म्हणूयात साध्या भाषेत की शेतकऱ्याचीच पोर आहेत, सगळ्यांचा बाप शेतकरी आहे। पण ज्याला शेतीचंच देणं घेणं नाही, तो जर राज्याचा कृषी मंत्री झाला, देशाचा कृषी मंत्री झाला, तर तो काय शेतकऱ्यांच्या हिताचं बोलणार हा संशोधनाचा विषय। कर्जमाफीमध्ये मुख्यमंत्र्यांनी फसवलं, कर्जमाफीमध्ये सत्ताधाऱ्यांनी फसवलं। अहो खरंच बोलायचं म्हणलं तर कर्जमाफीबद्दल भाजपने फसवलं, उपमुख्यमंत्र्यांनी फसवलं, राष्ट्रवादीनं फसवलं, उपमुख्यमंत्र्यांनी फसवलं, शिवसेना शिंदे गटाने फसवलं। लाडका भाऊ म्हणून लोकांनी मतदान केलं आणि आज त्याच शेतकऱ्याला कर्जमाफी नाही म्हणून तो ढसाढसा घराच्या कोपऱ्यात रडतोय, आता सुटका झाली असती म्हणून। मग यांच्या विरोधात बोलायचं नाही, लढायचं नाही, रस्त्यावर यायचं नाही, विचार करावा लागेल। शेतकरी गप्प आहे, शेतकरी संघटना आता शांत आहेत। शेतकरी संघटना म्हणून ज्यांनी ज्यांनी दुकानं लावली होती ते सदाखोत पासून सगळे उद्धव ठाकरे किंवा अगोदरचे काँग्रेसवाले किंवा महाविकास आघाडीवाले सत्तेवर होते, ह्यांचा रोज पोटसूळ उठायचा।
आज कुठल्या बिळात जाऊन बसलेत, मूग गिळून गप्प बसलेत का मुगानीच दात घासत बसले, काही कळायला मार्ग नाही. फक्त स्टंट करणारे नेते. काही नेते सोयीनं भूमिका मांडतात आणि लोकांना वेड्यात काढतात, विसरायचं नाही. याच मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी चर्चा करणार आहे. म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, नमस्कार. मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर तुमच्या हिताचं बोलतोय. त्याच्यामुळे मी तुमच्याशीच बोलणार आहे. तुम्हाला पटलं तर तुमच्या पोरांपर्यंत किंवा गाववाल्यांपर्यंत पाठवा. कारण आपला बाप शेतकरी आणि शेतकऱ्यांची दुःख आपल्यालाच माहिती आहेत. ज्यांना दुःख आहेत ते संघर्ष करू शकणार आहेत आणि तेच बोलू आणि मांडू शकणार आहेत. ज्यांची पोटं भरली, ज्यांचं पोट पाठीपासून 2-5 किलोमीटर लांब आहे, त्याला काहीच देणं घेणं नाही. पण ज्याचं पोट पाठीला चिटकलंय तोच संघर्षाची वाट धरू शकतो. कर्जमाफीसाठी सरकार फसवतंय, प्रशासन ढिसाळ कारभार करतंय, चुकीचे रिपोर्ट पाठवतंय, सरकारकडे आकडा वेगळाच जातोय, लोकांना गरज वेगळीच आहे. सगळ्या नेत्यांच्या जिल्हा बँकेवर ताबा आहे. जिल्हा बँक यांच्याच नेत्यांनी लुटून खाल्ल्यात आणि आता ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत. जिल्हा बँकेवर त्या जिल्ह्यात किती कर्ज आहे. बँकांना कर्ज त्या ठिकाणी काढताना लाज वाटली नाही, मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना का नेत्यांना लाज वाटते, हा पण संशोधनाचा विषय. बँकेवर डायरेक्टर म्हणून जात असताना, बँकेचे चेअरमन होत असताना किंवा सत्ताधारी पक्षाचे म्हणूनच सत्ता मिळवत असताना बँक लुटून खाताना लाज वाटत नाही, मग कर्जमाफीचे घोषणा करायला का तुमच्या म्हणजे अशी जीप लटपट करते? कारण तुम्हाला सोयीनं राजकारण करायचंय, सहकार उद्ध्वस्त करायचंय का शेतकरी उद्ध्वस्त करायचंय, याचाच यांचा अजून मेळ लागेना. कारण शेतकऱ्यांच्या प्रती यांच्या भावना जर चांगल्या असत्या तर शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव दिला असता, शेतकऱ्यांना चांगले दिवस दिले असते, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून फायदा दिला असता. काही नाही. सरकारच्या मागे जे काही वेगवेगळ्या गोष्टींचं शुल्क काष्ट लागलंय, वेगळे सरकारवर येणारी आंदोलनं आणि सरकार एक एक पाऊल मागे सरकत असल्यामुळं यश सरकारच्या पदरी नाहीच आहे. अपयशांचा डोंगर जर सरकारच्या पदरी असेल तर कर्जमाफीच काय, शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना, त्यांच्या बायकांना सुद्धा लय लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आले म्हणून उड्या कुणीही मारू नका. एक दिवस तुमचाही भ्रम निराश होईल. निवडणुका झालेल्या आहेत, ते सत्तेवर आलेले आहेत, योजनांचं काम झालं, आता तुमच्या हातात गाजरच दिले जातील अशीच व्यवस्था निर्माण झाली. कारण मी हे नाही सांगत, तशी स्टेटमेंट नेत्यांची येत आहेत वेगळ्या, ती फार धोकेदायक आणि घातकी सुद्धा आहेत. ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणून हात जोडून विनंती करतोय गावखेड्यातल्या शेतकरी बांधवांनो, त्यांच्या मुलांनो आणि शेतकऱ्यापर्यंत माझा आवाज पोहोचवण्याचे जे प्रयत्न करतील ते माझे हितचिंतक बांधवांनो, काहीतरी ठरवणं गरजेचं आहे. कर्ज घेतलं तर ताकदीवर फेडू, ह्या सरकारच्या नादी लागायचं नाही. पण सरकारनं परत मताची भीक मागायला दारात यायची नाही, तरच आपण फेडायचं. नाही तर कर्ज घ्यायचे आणि बुडवायचे. अजिबात आत्महत्या आणि ते झाडाला टाकायचे धंदे तर अजिबात बंद करून टाकायचे. का स्वतःचा जीव द्यायचा आहे? मुलाबाळांचं काय, बायका लेकरांचं काय? त्यांच्याकडे उद्या जगण्या मारण्याचे प्रश्न निर्माण होतील, कोण पाहणार त्यांच्याकडे? या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर या सत्ताधारी व्यवस्थेला उलटून टाकायचं असेल तर लोकशाही, संविधान आणि घटनात्मक पद्धतीनं आधारभूत जी काही आंदोलन असतील, जे काही कायदेशीर लढा असेल तोच लढावा लागेल, तरच यश मिळेल. अन्यथा अपयशाशिवाय काही पर्याय नाही. आणि अपयश मिळवायचं असेल तर मग असले सत्ताधारी निवडून द्यायचे नाहीत, हेच फक्त विचार करायचा. तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो शेतकरी विरोधी असेल, तो महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या या जगाच्या पोशिंद्याच्या विरोधात असेल तर त्याला थेट घरी बसवायचं, अजिबात बाहेर सुद्धा फिरू द्यायचं नाही, असं त्याला छटका द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर आता नाही विचार केला आणि निवडणुकीत पैसे घेऊन मतदान केले तर मग सत्यानाश. मग तुम्हाला मी सुद्धा वाचू शकणार नाही. धन्यवाद. जय शिवराय. विचार करा आणि संघर्ष करा. लढावं लागेल आपल्याला आणि लढणार. असाच व्हिडिओ घेऊन मी नंतर पुढे येईल. त्यावेळेस आपण नक्कीच प्रमुख मुद्द्यावर अजून चांगली चर्चा करू. तोपर्यंत जय शिवराय.